श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी आई चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती सगळ्यांसाठी महत्त्वाची ठरणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास वास्तू टिप्स जाणून घेणार आहोत. घरामध्ये सुख समृद्धी नांदावी किंवा आपल्या सुखी कुटुंबासाठी जर काही वास्तू टिप्स आपण दररोज फॉलो केल्या तर निश्चितच त्यांचा सकारात्मक असा बदल दिसून येतो. फक्त त्यामध्ये सातत्य ठेवणं गरजेचे आहे. बघा, आपण कितीही बघितलं की आपली वास्तू दूषित नाही, किंवा जर तुम्ही नवीन घर घेतलं आहे मग ते सगळं दिशा वगैरे सगळं काही बरोबर आहे असं कितीही आपण केलं तरीही काहीही आपल्या अशा चुका होतात ज्याने वास्तुदोष निर्माण होतो, आणि हा एक छोटीशी मोठा वास्तुदोष निर्माण होतो. तो वेळीच आपल्याला काढून टाकायचा आहे, आणि त्यासाठी जे काही टिप्स असतात ते फॉलो करायचं आहे. तर बघा, आपल्या घरामध्ये वास्तुशास्त्राचं पालन हे झालंच पाहिजे. अगदी तंतोतंत प्रत्येकालाच ते पाळणं शक्य झालं नसलं तरीही जर काही उपाय आपण केलं तर त्यातून आपला मार्ग सापडत असतो. तर अशाच वास्तू टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करा. तर बघा, आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदावी असं प्रत्येकाला वाटत, पण त्यासाठी प्रत्येकाने काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी अगदी मोठ्यापासून लहानापर्यंत करायचे आहे, प्रत्येकाने ही सवय लावून घेतली तर आपोआप प्रत्येकाच आयुष्य सुखाचं समाधानाचं होण्यासाठी मदत मिळणार आहे. तर ते कुठलं काम आहे, तर सकाळी उठल्या उठल्या आपण दोन्ही तळ हाताचा आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. या गोष्टी पूर्वी खूप चांगल्या प्रकारे पाळल्या जायच्या, पण हल्लीच्या काळामध्ये या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. पण तेच आपल्याला पुन्हा एकदा आपल्या मुलांना शिकवायचं आहे. आपणही ते फॉलो करायचं आहे. तर दोन्ही तळ हातांचे दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर आपल्या जमिनीला स्पर्श करायचं, आणि मग आपल्या पुढच्या कामांना लागायचं आहे. त्यानंतर बघा, महिलांनी आंघोळ करण्याच्या अगोदर झाडू करून घेतली तर अतिउत्तम. उठल्यानंतर लगेचच आपण आपले जे काही दार खिडकी आहे ते उघडून द्यायचे आहे. अगदी सगळं दार खिडक्या उघडणं शक्य नसेल सकाळी सकाळी तर मग कमीत कमी पडद्या वगैरे बाजूला करून द्यायचं आहे. एखादी खिडकी उघडायची आहे जेणेकरून रात्रीची जी काही निगेटिव्हिटी आहे ती त्यातून बाहेर जाईल आणि जो सूर्यप्रकाश आहे तो आपल्या घरामध्ये येईल. कारण जेव्हा सूर्यप्रकाश घरात येतो तेव्हाच तिथलं जे वातावरण आहे ते शुद्ध होत असतं. म्हणून सकाळी आपल्या सगळे दार आणि खिडक्या उघडणे द्यायचे आहे. ते अवघड करणं शक्य झालं नाही तर कमीत कमी एखादा दरवाजा एखादी खिडकी उघडायची आणि पडदे वगैरे बाजूला करून द्यायची, जेणेकरून आपल्या घरामध्ये लख प्रकाश येईल. त्यानंतर झडझोड करून घ्यायची आहे. आंघोळीच्या आधी झडझोड केल्याने काहीही होत नाही. उलट झाडूझूड वगैरे आपण जर अगोदर करून घेतला आणि त्यानंतर आंघोळ केलं तर अतिउत्तम. बघा, अशा प्रकारे झाडझोड वगैरे करून झाल्यानंतर जर लगेचच मुख्य दरवाजा उघडणार असाल तर तुम्हाला मुख्य दरवाजाच्या ठिकाणी उंबर ठेवत थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. आता हे आंघोळीपूर्वी जरी केलं ना तुम्ही चालणार आहे. असं काही नियम नाही की आंघोळीनंतर करा, पण जर तुमचा दरवाजा आंघोळीनंतर तुम्ही उघडत असाल मग तेव्हा केला तरीही चालेल. फक्त यासाठी ठियक नियम असा आहे की जेव्हा तुम्ही पहिला दरवाजा उघडता तेव्हा आपल्याला उंबरड्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे, कारण रात्रभराची जी निगेटिव्हिटी आहे ती आपल्या उंबरड्यावर येऊन बसते. आपण उघडल्या उघडल्या लगेच त्यावर पाणी टाकलं तर त्या ठिकाणी संतृष्टात येते. म्हणून हा उपाय दररोज न चुकता आपल्याला करायचे आहे. त्यानंतर बघा, आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा वास्तू टिप्स फॉलो करायच्या असतात, पण आंघोळ करताना देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला वारानुसार काही विशिष्ट गोष्टी टाकायच्या आहे. जसं की गुरुवार असेल तर आपण हळद टाक असतो, सोमवार असेल तर काळे तीळ टाकत असतो, आणि रविवार असेल तर चंदन टाकत असतो. या छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण दररोज फॉलो केल्या तरीही त्याचा सकारात्मक असा परिणाम
आपल्यावर दिसून येतो. त्यानंतर अंघोळ झाल्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या ठिकाणी एक दिवा प्रज्वलित करून द्यायचा आहे आणि दररोज देखील आपल्याला एक दिवा लावायचा आहे. भलेही तुम्ही पूजा वगैरे नंतर करणार असाल तर हरकत नाही, पण सकाळी आपल्याला एक दिवा त्या ठिकाणी प्रज्वलित करून द्यायचा आहे. आता हे झाल्यानंतर आपण स्वयंपाकघरात जातो. स्वयंपाकाच्या बाबतीत देखील आपल्याकडनं एक चूक अशी होते की सकाळी प्रत्येकाच्या घरामध्ये धावपळ असते. तो मुलांचा टिफिन वगैरे, मिस्टरांचा टिफिन वगैरे सगळं काही असतं. शाळा वगैरे, ऑफिस वगैरे, त्यामुळे आपण अंघोळ न करता स्वयंपाक बनवतो. पण हे चूक आहे. जर तुम्हाला डबा बनवायचा असेल तर तुम्हाला थोडेसं लवकर उठून स्वतःची अंघोळ करून घ्यायची आहे आणि मगच स्वयंपाकाला हात लावायचा आहे. कारण आपण जे अन्न खातो ते अन्न खाऊनच आपलं हे आयुष्य सुंदर जगत असतं. त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. आणि जर आपल्याला वाटत असेल की आपल्या घरावर किंवा आपल्या घरामधील सदस्यावर आजारपण येऊ नये, त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडू नये, शारीरिक स्वास्थ्य बिघडू नये, तर ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यामुळे प्रत्येकाने, प्रत्येक महिलेने अंघोळ केल्याशिवाय किचनमध्ये जाऊ नये. आता काही पाणी गॅसवर वगैरे तापवलं जातं तर मग तेवढं एक अपवाद आहे. आपण पाणी वगैरे ठेवू शकतो, पण स्वयंपाक, नाश्ता जे काही खाण्यापिण्याचे आहे ते मात्र अंघोळ करूनच आपल्याला करायचं आहे. त्यानंतरचा पुढचा जो नियम आहे तो असा आहे की आपल्याला सकाळी उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं असतं. पण दररोज जर धावपळीच्या युगामध्ये तुम्हाला दररोज हळदीचं लेपन करणं शक्य नसेल तर कमीत कमी 2 उभ्या रेषा आपल्याला हळदीच्या उंबरठ्यावर मारायच्या आहे. हे छोटंसं काम तर नक्कीच प्रत्येकजण करू शकता. त्यानंतर बघा, देवपूजेच्या बाबतीत बरेच जण म्हणतात की नेमकं देवपूजेसाठी वेळ कुठली महत्वाची. तर हे बघा, शक्यतो सकाळी सकाळीच आपण देवपूजा वगैरे करून घ्यायचं. हवी देवांना दररोज अंघोळ जी घालत असतो ती सकाळीच घालून घ्यायचं. पण थोडंसं इकडे तिकडे होत असेल तर हरकत नाही, पण खूप दुपार वगैरे आपण करू नये. त्यामुळे शक्यतो सकाळी करण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्ही वाचन वगैरे करत असाल तर ते देखील सकाळी करत जा. कारण सकाळची वेळ ही थोडीशी शांततेची असते. आपलं मन एकाग्र होत असतं. पण जर आपल्या कामामुळे आपल्याला ते शक्य होत नसेल तर तुम्ही दिवसभर घरामध्ये कधीही वाचन केलं तरीही चालतं. फक्त तुम्ही गुरुचरित्र, स्वामीचरित्र वाचत असाल तर ते 12 ते 12:30च्या वेळेस वाचू नका. त्यानंतर बघा, आपण जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा स्वयंपाक करण्यापूर्वी किंवा चपाती आपण जेव्हा करतो किंवा भाकरी करतो तेव्हा त्या तव्यावर आपल्याला थोडंसं दूध शिंपडायचं आहे आणि मग पहिली चपाती टाकायची आहे. चपाती करताना देखील सुरुवातीच्या छोट्या छोट्या चपात्या करा. जसं की एखादी गाईसाठी किंवा एका पक्ष्यासाठी किंवा एका कुत्र्यासाठी, अशा पद्धतीने आपण छोट्या छोट्या पोळ्या करून घेऊ शकतो. आपण जर प्रत्येक वेळेस गाय म्हणजे मिळत नसेल आणि किंवा या गोष्टींना सामोरं जावं लागत नसेल तर एखादी चपाती तुम्ही बनवली, ती पक्ष्यांसाठी ठेवली किंवा कुत्र्यांसाठी नेऊन दिली तरी चालणार आहे. पण सकाळची पहिली पोळी ही दुसऱ्यांसाठी बनवायचं आहे, हे ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर बघा, सोमवारच्या दिवशी आपण भगवान शंकरांच्या मंदिरात पंचमुखी दिवा प्रज्वलित केला. त्यामध्ये मोहरीचे तेल टाकलं किंवा तिळांचे तेल टाकलं तरीही चालेल. पण एक पंचमुखी दिवा जर त्या ठिकाणी नेऊन लावला तर निश्चितच भगवान शंकरांची कृपा आपल्यावर होत असते आणि आपला जो काही कर्जबाजारीपणा आहे तो कमी होण्यासाठी मदत मिळते. जी काही आर्थिक संकटे आहे ती देखील कमी होण्यासाठी मदत मिळते. तर तुम्ही दर शनिवारी किंवा दर सोमवारी देखील भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये अशा प्रकारे पंचमुखी दिवा प्रज्वलित करू शकता. सोमवारी चालतो आणि शनिवारी चालतो. किंवा जर तुमच्या घराजवळ मंदिर असेल, तुम्हाला दररोज शक्य नसेल तर तुम्ही दररोजही करू शकता. दररोज शक्य असेल तरी दररोज करू शकता. दररोज शक्यता सोमवारी किंवा शनिवारी तुम्ही एक छोटंसं काम नक्की करू शकतात. त्यानंतर बघा, आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी आपला घरात सकाळी किंवा संध्याकाळी कापूर प्रज्वलित हा झालाच पाहिजे. एखादी पडिका होईना आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायची आहे आणि तिचा तो धूर आहे तो जेव्हा घरामध्ये पसरतो तेव्हा निश्चितच आपल्या घरातील जी निगेटिव्हिटी आहे ती नष्ट होते आणि घरामध्ये वातावरण सकारात्मक होण्याची मदत मिळते. त्यानंतर बघा, आता माता लक्ष्मीची जी सेवा आहे ती शक्यतो संध्याकाळच्या वेळेस करत जा. माता लक्ष्मीची सेवा कुठली आहे तर श्री
सुक्तमंच पठण आणि व्यंकटेश स्तोत्र तुम्ही म्हणू शकतात किंवा जो कुठला माता लक्ष्मीचा मंत्र येतो तेव्हा तुम्ही म्हणू शकता. हे जे आहे ते आपण संध्याकाळच्या वेळेस करू शकतो, कारण संध्याकाळी माता लक्ष्मी येण्याची वेळ असते. तुळशीजवळ जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा लगेचच या सेवा तिथे बसून आपल्या केले तरीही चालतं, किंवा जिथे देवघर आहे तिथे बसून या सेवा केल्या तरीही चालतं. घरातील जर अशा पद्धतीने सेवा केल्याने निश्चित आर्थिक समस्या सुटण्यासाठी मदत मिळत असते. या व्यतिरिक्त आपल्याला संध्याकाळच्या वेळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान 3 शब्द बोलायचे आहे, जेणेकरून आपल्या सगळ्या काही अडचणी दूर होण्यासाठी मदत मिळते. वास्तुदोष, पितृदोष जे आहे ते निघून जाण्यासाठी आणि कुलदेवतांचे आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी हे 3 फार महत्त्वाचे शब्द आहे. ते कुठले? आपल्या या दरम्यान 3 उदबत्त्या लावायच्या आहे. एक आपल्या पित्रांसाठी, एक आपल्या देवांसाठी, एक म्हणजे आपल्या वास्तूसाठी. या 3 उदबत्त्यांपैकी एक आपल्याला घरासमोर लावायचे आहे. तेव्हा आपल्याला काय म्हणायचं आहे? ओम श्री कुलदेवताय नमः, ओम श्री कुलदेवताय नमः. ही जी उदबत्ती आहे ती घरासमोर लावायची. त्यानंतर दुसरी जी आहे ती आपल्याला दक्षिण भिंतीला ओवाळायची आहे, कारण दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा आहे. त्यामुळे दक्षिण भिंतीवर आपल्याला जी ती उदबत्ती आहे ती फिरवायची आहे आणि 3दा ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः असं म्हणायचं आहे. आणि तिसरी जी असणार आहे ती मुख्य दरवाजावरून आपल्याला फिरवायची आहे. त्यावेळेस आपल्याला ओम वास्तुदेवताय नमः असं म्हणायचं आहे. ती उदबत्ती आपल्या मुख्य दरवाजाच्या ठिकाणी लावून द्यायची आहे. अशा प्रकारे 6:30 ते 7:30च्या दरम्यान ते 3 शब्द तुम्हाला बोलायचे आहे. निश्चितच त्याने देखील आपले वास्तुदोष, पितृदोष दूर होण्यासाठी मदत मिळते. कुलदेवतांचे आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होते. त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेस तुमच्याकडे मोबाईल असेल, टीव्ही असेल, त्यावर आपल्याला भक्तिगीता लावायची आहे. सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस, किंवा एखाद्या वेळ जरी पाळणं शक्य असेल तर आपल्या घरामध्ये हनुमान चालीसा, रामरक्षा आहे, तारक मंत्र आहे, जो तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही टीव्हीवर किंवा मोबाईलवर लावू शकता. कारण ती जी वेळ असते ती माता लक्ष्मीची असते आणि जिथे भक्तिगीता लावलेली असते तिथे आपोआप देवतांची पावलं देखील वळतात. म्हणून आपल्याला छोटेसे काम करायचे आहे. अगदी मोठ्या मोठ्या आवाजाने लावायचं गरज नाही. आपल्याला ऐकल्या येईल इतकं जरी लावलं तरीही चालणार आहे. या व्यतिरिक्त सगळ्यात मोठी जी चूक आहे ती महिलांकडून होत असते. त्याने खूप मोठा वास्तुदोष निर्माण होतो, किंवा मग आजारपण देखील वाढती. कुठली तर संध्याकाळी खरकटी भांडी किचनमध्ये तशीच पडून राहतात. बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे भांडे घासण्यासाठी बाई वगैरे येते आणि त्यामुळे आपण ती खरकटी भांडी तशीच ठेवतो. ठीक आहे, हरकत नाही, पण अशा वेळेस आपण ते खरकटं काढून घ्यायचं आहे, थोडंसं पाण्याने विसळून घ्यायचं आहे आणि मग तिथे घासायला द्यायचं आहे. बघा, इथे त्या बाईंचं जरी काम कमी होत असेल तरीही आपलं देखील खूप मोठं काम होतं असतं. कारण जेव्हा आपण खरकटी भांडी ठेवतो तेव्हा त्यांचा सगळा काही निगेटिव्हिटी परिणाम हा आपल्यावर होतो. त्यामुळे ही एक विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर महिलांनी खास करून सौभाग्यामध्ये वाढ होण्यासाठी एक नियम पाळायला हवे. जेव्हा महिला हातामध्ये बांगड्या भरतात, मग तेव्हा कितीही भरा, आता पूर्णपणे खूप जास्त बांगड्या भरल्या जात नाही, तरी 3 भरा, 6 भरा, जेवढ्या भरत असाल तेवढ्या भरा. पण एक काम करायचं आहे, एका कुठल्याही हातामध्ये एक बांगडी जास्तीच भरायची आहे. जसं की एका हातात 6 असतील तर एका हातात आपल्याला 7 भरायचे आहे. याने आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होत असते. त्यामुळे हा एक नियम पाळायचा आहे. तर स्वामी भक्त व सुखी कुटुंबासाठी, सुखी संसारांसाठी आणि आपल्या आरोग्यासाठी हे जे काही नियम तुम्हाला सांगितलेले आहे ते शक्य होईल तितके पाळण्याचा प्रयत्न करा. नक्कीच 6 महिन्यामध्ये आपल्याला सकारात्मकता असा अनुभव बघायला मिळतो. कुठल्याही गोष्टींसाठी सातत्य असणं महत्त्वाचं असतं आणि संयम असणं महत्त्वाचं असतं. जेव्हा सातत्याने तुम्ही या गोष्टी करणार आहात, विश्वासाने करणार आहात, तेव्हा त्याचं फळ तुम्हाला नक्कीच डोळ्यासमोर दिसणार आहे. तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. याशिवाय शंका वाटत असेल तेही विचारा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलता रहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.